नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 9 वाजले सकाळचे आणि आपण चाललोय गणपतीपुळेला। छोटीशी एक फॅमिली ट्रिप आहे आपली, सगळी मंडळी आहे घरातली। कोण कोण आहे बघूया। तर आपण ना साधारण 2 वर्षापूर्वी गणपतीपुळेला गेलेलो आणि बाकीची मंडळी नाही गेली आहे। तर कोण कोण आहे बघूया। इकडे बाबा आहेत, बारके आहे, इकडे भिंगारणारा माणूस आहे, ह्याला ना गाडी लागते एकतर या बाबू आहे, ताई आहे, आई आहे आणि कविता आहे। हे गणपतीपुळे कोणी कोणी बघितलं आहे? आम्ही नाही बघितले। तर ह्यांनी ना बाबा, ताई आणि आईने फक्त नवरा माझा नवसाचा ह्याच्यामध्ये फक्त गणपतीपुळे बघितलेला आहे। बाबांचा आवडीचा पिक्चर आहे तो, लागला की लावतातच। तर आज गणपतीपुळे बघूनच येऊया, दर्शन घेऊन येऊया गणपती बाप्पाचं। ओके चलो, तू फक्त भिंगरायचा नाही, एका मेंटॉस देवचा आहे। सकाळपासून म्हणता आधी मेंटॉस देवा, आधी मेंटॉस जिंदगी बघूया कशी होता ती। तर आपल्याकडून साधारण गणपतीपुळे 100 ते 110 किलोमीटर होऊ शकतं, एवढं आहे। आणि एवढं साधारण ट्रॅव्हल आपण पहिल्यांदाच करणार आहोत गाडीने। आपण साधारण 40-50 किलोमीटर चालवले, म्हणजे गाडी बरीच चालवली। आज बघूया, तर चला कल्टी मारूया, पंपावरती जाऊया, CNG भेटतं का बघूया, नाही तर पेट्रोल जिंदाबाद। 100-1 किलोमीटर जायचंय। तर जाणार आपण पावस मार्गे, म्हणजे सरळ रस्त्याने खालून कोस्टल लाईनने। हायवेने गेलो ना, तिकडचा हायवे कितपत काम झाले काय आयडिया नाही, आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये पण रस्ता कितपत आहे काय माहित नाही। इकडं जरी साधारण चांगला आहे तर इकडून कल्टी मारूया। चला, गणपती बाप्पा मोरया। तर हा आपला जैतापूरकडे जाणारा रस्ता आहे, एकदम चांगला आहे। तर आज आपण इकडून चाललो, नाही तर राजापूरकडून जातो, पण आज इकडून चाललोय। वातावरण पण मस्त आहे, पण बाहेर ऊन आता कडक लागत असेल। तर सकाळी थोडासा पाऊस पडला, म्हणजे आतासा पाऊस पडतोय बारीक बारीक। तर रस्त्याने आता हिरवगार साधारण गवत निघायला लागले। तर अजून साधारण पाऊस पडला ना 2-3 दिवस की मस्तपैकी एकदम हिरवगार होईल सगळं। तीनच आहेत गाड्या पुढे। भेटेल CNG भेटेल, टेन्शन नाही आहे का। साधारण 5 मिनिटं पण नाही आता ना, त्या CNGचा टेन्शन नाही। साधारण मे मध्ये ना मित्रांनो CNGचे वांडे असायचे, म्हणजे लाईन असायची पूर्णच्या पूर्ण, आणि केव्हा यायचं केव्हा संपायचं काही विषयच माहीत नाही। आता भेटेल, आता टेन्शन नाही झालं, लगेचच 5 मिनिटात आपल्याला CNG भेटेल। CNG नाहीच आहे, पेट्रोल आहे गाडीत बरंच। तर चला, 7 किलो CNG बसलं, म्हणजे साधारण मला वाटतं ना 160-170 चालेल कदाचित, रस्ता चांगला असला तर एकदम। ही मंडळी ह्या साईडला पहिल्यांदाच आली, आम्ही सारखंच येतो इकडे। ब्रिजवरती खड्डे होते, बुजवले साधारण। इथे एक चर मारला, हा बघ, इथे एक चर मारलाय, बुजवला तर नाही ते अजिबात। एवढा मोठा चर मारलाय ना, आई शपथ, म्हणजे कामच अशी असतात आडतीड, कोणच लक्ष देत नाही। बेकार चर मारला रे। तर मित्रांनो विषय काय माहिती आहे, गर्दी जाम आहे, तर सगळं ट्रॅफिकच होतं तिकडे। तर इकडे पार्किंगला गाडी आणून लावली खालती, इकडून जवळ आहे, चालत जायला असं म्हणतात। तर बघूया आधी, मला पण काय आयडिया नाही। तर पार्किंग जवळ आहे इकडे मंदिर, इकडे पहिल्यांदा चालू आहे ह्या साईडने मी। उंट पण आहे इकडे वाळवंटात, पण समुद्र किनाऱ्याच्या वाळवंटात आहे। तर बारक्याला आंघोळ करायची आहे, तो म्हणतो बीचवर जाऊया, त्याला बोललो मंदिरच बीच जवळ आहे। तर इकडे मंदिर आलं लगेचच, लोक खूप आहेत, खूप गर्दी आहे। वॉटर स्पोर्ट बंद केले वाटतं, मला वाटतं। एक पॅराशूट दिसतंय ते फक्त काहीतरी।
तर गर्दी बघून आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे, इकडे बसलो इकडे मस्तपैकी. दर्शनासाठी लाईन खूप आहे. तर इकडून आपण येतोय, हा मेन गेट आहे, इकडून आपण मागून आलो. तर इकडे मंदिर आहे, आतमध्ये कॅमेरा अलाव नाही. दर्शन वगैरे करून आलोय. इकडे प्रसादाची लाईन आहे. चलो. तर वॉटर स्पोर्ट वगैरे बंद आहे, घोडे आहेत फक्त आणि उंट वगैरे आहेत, ADV वगैरे आहेत, असा विषय आहे. तर हे बघा, ही नवीन नवीन लोक आतमध्ये जातात ना, ते खूप जाम रिस्की आहे. चला, तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं. तर आपण तिकडून आलो होतो ना, तर आता ह्यांना घेऊया, गाडी इकडे घेऊन आलो. आता गर्दी नाही, आपण आलो तर तेव्हा खूप गाड्या होत्या, ट्रॅफिक पण होतं इकडे, त्याच्यामुळे गाडी तिकडे पार्किंगमध्ये लावलेली. तर इकडे आता नाही आहे कोण एवढं. तर मग चालायला लागलं आपल्याला. तर गाडी इकडे आतपर्यंत येते. पण आता कसं गर्दी आहे ना, सीझन चालू आहे, तरी पण बरीच मंडई मुंबईवाली गेली, तरी बरीच आहे अजून पण. तर ह्यांना आता पिकअप करूया गेटपाशी आणि मग जाऊया. तर बाबांना ना जास्त चालायला जमत नाही. चला, ही आपली मंडळी. खोललेलंच आहे. चला, हे बघितलं गणपतीपुळे कसं होतं? अरे उंदीरच दाखवलं नाही ह्याला. हे इकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. चला आता कल्टी मारूया. आपण स्पॉट मस्त आहे ना, हलती दाखव. हा बघा समुंदर. तर बरीच लोक थांबतात इकडे. पण आपण उन्हात नको थांबूया. चला. तर मित्रांनो ना 3:30 होऊन गेलेत, आता जेवायला थांबले आणि व्हेज खायचे. तर जाता जाता आपण आडिवऱ्यात जाणार आहोत, महाकाली मंदिरात जायचे आईला, त्याच्यामुळे मग व्हेज आता. तर हे बघा, हे जेवण आजचं. तर बाहेर आलो ना तर व्हेज खात नाही आम्ही कधी, पण आज व्हेज. आता काय विचारणार तुला मी, वाटाण्याची भाजी कशी आहे? हां. तर मित्रांनो 5 वाजायला आलेत, 4:45 झालेत. तर तिथे जेवलं वगैरे व्हेजच. आणि इकडे आलोय आडिवरेमध्ये. तर आईने गेलेत मंदिरात सगळी मंडळी, बाबा आणि मी इकडे बसलोय गाडीत. तर आता थोड्याच वेळात कल्टी मारतोय परत. तर मित्रांनो काल दिवस आपला ना तिकडेच गेला, जास्त काही शूट केलंच नाही. तर गर्दी खूप होती, बरीच होती. गणपतीपुळ्याला जर नॉन सीझनला गेलात ना, म्हणजे सीझन नसेल तर मे महिना सोडून वगैरे गेलात ना, तर गणपतीपुळ्याला एवढी पण गर्दी नसते, कमी असते गर्दी, बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी असते. आणि आता मे महिना फुल गर्दी होती वाटतं. आज पण वातावरण एकदम मस्त आहे बघा, खतरनाक दिसतंय, जबरदस्त. अजून थोड्या दिवसानंतर या गुरांना चारा भेटेल हिरवागार. तर चला आता हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.